नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल सोऱ्यामध्ये हे सोया चंक्स घालून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी पाहिल्यानंतर 101% करून पाहणार. शिवाय ना अगदी छान कुरकुरीत 2 महिने टिकणारी आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण इथं घेणार आहोत सोया चंक्स. तर इथं 2 कप इतके सोया चंक्स घेतलेत बघा. हा सोया चंक्सचा कुठलाही पदार्थ करायचं म्हणलं तर तो अगोदर आपल्याला भिजत घालावा लागतो. पण आज आपण आगळी वेगळी रेसिपी करत आहोत, त्याच्यामुळे हा सोया चंक्स भिजत घालायचा नाही. तर आपल्याला काय करायचं, घेतलेला हा सोया चंक हलका भाजून घ्यायचा बरं का. म्हणजे त्याचं मॉइश्चर असेल ते कमी होतं, शिवाय ना छान कुरकुरीत होतं. कारण आपल्याला ह्या सोया चंकची ना पावडर करून घ्यायची आहे, त्याच्यामुळे भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला बाजारमध्ये बघायला गेलं तर सोया चंकची ना पावडरसुद्धा मिळून जाईल. ती तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल. मग तुम्हाला ही एक स्टेप करायची गरज पडणार नाही. पण सोया चंकची भाजी, त्याचबरोबर सोया चंकचा पराठा केला, त्याच्यासाठी सोया चंक्स हे भिजत घालतो. पण आज आपल्याला बिलकुलसुद्धा भिजत घालायचे नाहीत. बघा अगदी चांगले ना 3-4 मिनटं हलके डाग पडूसपर्यंत हे सोया चंक्स भाजून घेतलेत बघा, मध्यम आचेवरती. आता गॅस बंद करून खाली एका ताटावरती आपण काढून घेऊयात, म्हणजे ते लवकर थंड होतील. आपल्याला हे सोया चंक्स पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत, कारण ह्याची आपण पावडर करणार आहोत. थंड झाल्यानंतर हे छान कुरकुरीत होतात, त्याच्यामुळे ह्याची पावडर ना लगेच होते. मसालाच करायला गेला तर त्याची पावडर होत नाही, त्याच्यामुळे पूर्णपणे हे थंड झालेत बघा. आणि आता थोडे थोडे 2 स्टेपमध्ये घालून मिक्सरच्या जारमध्ये ना आपण ह्याची पावडर करून घेऊयात. एकदम सहजपणे होते बारीक पावडर. बघू शकता इथे तुम्हाला दाखवलेलंच आहे. छान जशी पाहिजे तशी आपल्याला ह्याची पावडर तयार होते बघा. आता इथे एक ताट घेऊयात आणि त्याच्यामध्ये ना आपण तयार केलेली ही सोया चंकची पावडर काढून घेऊयात. बघा 2 स्टेपमध्ये नाही तर मी ही सोया चंकची पावडर करून घेतली. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही चाळून घेऊ शकता, पण एकदम एकसारखी छान बारीक झाले, त्याच्यामुळे चाळून घेण्याची गरज नाही. मस्त जसा आपला बारीक रवा असतो का नाही, अगदी तसं बारीक झालं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला बेसन पीठ. तर इथं मी घरी दळलेलं बेसन घेतलेलं आहे बघा. बेसनचं पीठ अगोदरच चाळल्यामुळे ना आता इथं मी चाळून घेत नाही. 1 कप इतकं बेसनचं पीठ घेत आहे बघा. तुम्हाला बघा आपण आत्तापर्यंत कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण आता सांगतेच. म्हणजे कसं तुमचंसुद्धा जास्तीचं कन्फ्युजन वाढायला नको. आज आपण ना सोया चंकचे स्टिक आणि चकली पाहणार आहोत. अगदी कुरकुरीत होते बरं का. आता बघा 1 कप इतकं ह्याच्यामध्ये बेसन पीठ घातलं आणि अर्धा कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ इथं वापरलात तरीसुद्धा चालेल. मी भाकरीसाठी वापरतो का नाही तेच इथं ज्वारीचं पीठ घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं लाल तिखट, पाव चमच इतकी हळद घातलेली आहे, त्याचबरोबर अर्धा चमच इतकी धना पावडर घातलेली आहे, अर्धा चमच इतका ओवा हातावरती चोळून घालायचा आपल्याला. म्हणजे कसं जास्त त्याचा स्वाद वाढतो, म्हणून असा हातावरती चोळून घालायचा. अगदी थोडंसं कुटून घातला तुम्ही तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर आपल्याला घालायचे चकली म्हणलं की तीळ हे आलेच, तर साधारण 1.5 चमच इतके तीळ घातलेत बघा. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे. आता हे कोरडे जिन्नस सर्व हे आपण मिसळून घेऊयात. याच्या अगोदर बघा मी वेगवेगळ्या प्रकारचे चकलीचे व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत, जसं की तांदळाच्या पिठाची चकली, फुटाण्याची चकली, ज्वारीची चकली, त्याचबरोबर भाजणीची चकली, गव्हाची चकली. ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहू शकता तुम्ही. शिवाय मूग डाळीची सुद्धा आपण चकली केलेली आहे बघा. आणि आज पण आगळी वेगळी चकली करत आहोत. आता बघा सगळं पिठामध्ये मिसळून झालं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे. तर पोहे खायचे 4 चमचे इतकं तेल गरम करून घेतलं आहे बघा. छान गरम, कडकडीतच गरम आहे. ते मोहन पिठावरती घालून आता हे गरम आहे का नाही त्याच्यामुळे आपण चमच्यानेच मिसळून घेऊया. आणि नंतर हाताने का नाही आपल्याला ह्या पिठाला हे मोहन चोळून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाला ना सगळीकडे तेलाचं मोहन हे लागलं जाईल. म्हणून तेलाच्या ऐवजी बटर टाकलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. ह्याच्या अगोदर मी बटर टाकूनसुद्धा चकली केलेली आहे. खरंच खूप छान खुसखुशीत चकली होते बटर चकली. आता बघा पिठाला सगळीकडे तेल हे चोळून झालं की अशी मूठ बांधायची बघा आणि ती फुटली जाते. म्हणजेच समजायचं पिठाला आपलं मोहन चांगलं लागलेलं आहे, शिवाय आपली चकली ही छान खुसखुशीत होणार. आता इथे एका छोट्या पातेल्यामध्ये ना गरम कोमट पाणी करून घेतलं आहे बघा. आणि 1 कप भरून इतकं पाणी घेतलं आहे. म्हणजे तुम्हाला मी पुढे सांगतेच एकूण पाणी किती लागलं. एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून जसा इतर पिठाचा गोळा करतो का नाही आपण तसा याचा गोळा करून घेणार आहोत. आता हलकं पाणी गरम आहे बरं का, थंड वापरायचं नाही, जरा गरमच वापरायचं. कारण आपण सोया चंक्स जे वापरले का नाही ते आपण न भिजवता वापरलेले आहे. मग थोडंसं ना गरम पाणी वापरल्यामुळे चिकटपणा येतो, चकली आपली तुटत नाही, शिवाय खुसखुशीत होते. त्याच्यामुळे गरमच पाण्यात हलकं पीठ मळायचं आहे. अति जास्त कडकडीसुद्धा गरम करायचं नाही. आणि काय नाही एकदम पाणी घालायचं आहे बघा, थोडं थोडं करून घालायचं. चकलीचं पीठ कसं जरा घट्टच असावं, कारण चकली किंवा स्टिक करत असताना ना ती काटेदार छान होते. त्याच्यामुळे चकलीचं पीठ हे घट्ट ठेवायचं.
अगदी जास्त घट्ट ठेवायचं नाही, नाहीतर आपल्याला चकली पाडत असताना ना खूप असं जोरात दाबावं लागतं. त्यामुळे जर अशी सैलसर, बाकी घट्टच पीठ असावं. आता बघा थोडंसं मी गरम पाण्यामध्ये हात बुडवून अगदी चांगलं पीठ मर्दून घेते बघा. छान पिठाचा गोळा व्हावा, एक चिकटपणा यावा ह्याच्यासाठी. एक मस्त चिकनं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा. अगदी मर्दून आपल्याला हे पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. आता 1 कप इतकं पाणी घेतलं होतं ना, तेवढं संपूर्ण वापरलेलं आहे बघा इतकं पीठ मळण्यासाठी. तुम्हाला इथे प्रमाण समजच असेल. आपण 2 कप इतके सोया चंक्स वापरले, 1 कप इतकं बेसनचं पीठ वापरलं आणि अर्धा कप इतकं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. त्याचबरोबर ह्याला 1 कप इतकं पाणी लागलेलं आहे बघा. बाकी प्रमाण इकडे तिकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. पिठाचा छान गोळा झाला का नाही, मग झाकण ठेवून 5 मिनटं भिजत ठेवलं होतं बघा. मस्त मुरलं जातं पीठ म्हणून आवर्जून भिजत ठेवायचं. नंतर त्यातलंच अर्धं पीठ घेतलं आणि सोऱ्यामध्ये गोळा घालण्याच्या अगोदर पीठ हे मळूनच घ्यायचं आहे बरं का. हलकंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी चिटकत आहे असं वाटलं तर थोडंसं हाताला तेल लावून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. बाकीचं पीठ आहे का नाही ते झाकून ठेवायचं. आणि बघा आता इथं सोऱ्या घेतला आहे आणि त्याच्यामध्ये चकली करण्याची चकती असते ना ती घालून घेतली. आता जिथं धारदार अशी वाटते ना ती बाजूनं पाठीमागच्या बाजूला आणि एक प्लेन सप्पई बाजू असते ना ते आतल्या बाजूला चकलीच्या चकतीचे ठेवायचे. नंतर सोऱ्या पॅक करून घ्यायचा. सोऱ्याला आतल्या बाजूने ना तेल लावून घ्यायचं, म्हणजे कसं पीठ जास्तीचं आतल्या बाजूने चिटकून राहत नाही का नाही म्हणून. आणि आता आपण मळून घेतलेला पिठाचा गोळा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि सोऱ्या हा पॅक करून घेऊयात. आता आपण ह्याच्यात स्टिक करून घेणार आहोत, कारण माझ्या घरामध्ये ना मुलांना स्टिक म्हटलं की फार आवडतात बघा. आता स्टिक करण्यासाठी बघा असं काही नाही करायचं. आपण चकलीला कसे वेडे घेतो, फक्त हे लांब एक लाईन मारायची आहे आणि नंतर आपण कट करून घेणार आहोत. पीठ घट्ट मळलं होतं का नाही म्हणून काटेदार छान स्टिक होतात बघा. आणि जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही हे पीठ आपलं झालं बघा. म्हणजे सोऱ्यातनं खाली पडत असताना त्राससुद्धा जास्तीचा होत नाही. तुम्हाला किती अंतरामध्ये स्टिक हवेत त्यानुसार तुम्ही कापून घेऊ शकता. तर इथं मी मध्यमच साईजचेही कापून घेते बघा. अगदी फटाफट ही चकली होते. अगोदर कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही. शिवाय जे काही साहित्य वापरलं ना ते सर्व आपल्या घरामध्ये असणारच वापरलेलं आहे बघा. आता चला आपण गॅसकडे वळूयात, म्हणजेच की आपण हे तळून घेऊयात. त्याच्यासाठी कढईमध्ये ना तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं बघा. तेल अति जास्त कडकडीत गरम नसावं बरं का, मध्यमच गरम असावं. आणि मग ह्या सर्व स्टिक आपण ह्या तेलामध्ये सोडून देऊयात. गॅस आता आपल्याला ना बारीकच ठेवायचं बरं का. फास्ट गॅसवरती तळला तर तळल्या लगेच जाईल, पण आतून कच्च्या राहतील, शिवाय ह्या नरम राहतील. त्याच्यामुळे मंद आचेवरती छान हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये सेट झाल्या असं वाटलं मगच आपल्याला त्याला हलवायचं आहे, तोपर्यंत आपल्याला हलवायचं नाही. आणि तेलामध्ये फसण्याचे वगैरे चान्सेस बिलकुलसुद्धा नाहीत. आता आपली एक बॅच तेलामध्ये तळत आहे, तोपर्यंत का नाही लगेच खालीसुद्धा ह्या स्टिक तयार करून घ्यायच्या, म्हणजे त्या काढल्या की ह्या लगेच सोडायला येतात. त्यामुळे आता इथं ना मी चॉपिंग बोर्डवरतीच केलेलं आहे. अगदी तुम्ही परातीवरती पोलीपाटावरती करून घेतलात तरीसुद्धा चालेल बरं का. बिलकुलसुद्धा हे चिटकत नाहीत. आणि बघा थोड्या थोड्या अंतरावरती ह्या कापून घेतल्यात. आता बघा तेलामधल्या ज्या स्टिक होत्या छान प्रकारे तळल्यात. तेलामध्ये टाकल्या तेव्हा खूप बुडबुड्या होत्या आणि आता बघा पूर्णपणे कमी झाल्यात. रंगसुद्धा छान सुरेख आला आहे आणि तळाशी ह्या स्टिक जाऊन बसल्यात, म्हणजे हे छान फ्राय झाल्या समजायच्या. आता आपण ह्या तेलाबाहेर काढून घेऊयात आणि सेम जी दुसरी बॅच होती ना त्या तेलामध्ये सोडून तळून घेऊयात. गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला बारीकच ठेवायचं बघा. आणि तेलामध्ये स्टिक टाकल्या फेस बघा किती येतो आहे. आणि शेवटी पूर्णपणे तळून झाल्यानंतर ना जो फेस आहे किंवा जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे कमी झालेत बघू शकता. आणि चकली आपली ही जी आहे ना तळाशी जाऊन बसते. मग आता आपण ह्या तळल्या समजायच्या आणि काढून घेऊया. आता तुम्ही म्हणाल स्टिकच केल्या ह्याच्यापासून चकली येत नाही का? हो, चकली पण येते. म्हणजे बघा तुम्हाला इथं काही थोड्या मी चकल्या करून दाखवते. सेम आपण इतर चकली कशी करतो तशीच चकली करायची. जरा काय करायचं माहिती आहे का, ह्या पिठाला गरम पाण्याचा हात घेऊन ना चांगलं आणखीन जरा मळून घ्यायचं, म्हणजे कसं चकली ही मधीतनं तुटत नाही. कारण आपली ही सोयाचंक्सची चकली असल्यामुळे ना हलकी मध्येच तुटली जाते. त्यामुळे बाकी ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं तेलामध्ये फिसकण्यासारखं असं काहीच नाही. तर मी हलकं हे पीठ मळून घेतलं होतं बघा आणि मग त्याच्या चकल्या केल्या. चकल्यासुद्धा छान सुंदर होतात, अगदी मस्त कुरकुरीत होतात, रंगसुद्धा अगदी सुरेख येतो. जसे स्टिक तळून घेतले तशाच चकल्यासुद्धा ह्या तळून घ्यायच्या. आता इथं मी जास्तीत जास्त स्टिक करून घेतल्यात आणि थोड्याफार चकल्या करून घेतल्यात, कारण मुलांना ना असं स्टिक आवडतात बघा. आता बघा मुलांच्या परीक्षा लवकरच जवळ येत आहेत की नाही, बऱ्याच मुलांना सुरूसुद्धा झाले असेल. मग मधल्या वेळेस काहीतरी चटरपटर खायला हवं असतं. मग तुम्ही एकदा ही चकली बनवा, अगदी 2 ते 3 महिने खराब होत नाही बघा. छान कुरकुरीत होते आणि चकली ना 1% तेलकट होत नाही. चकलीचा आवाज ऐकला का त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतच असेल किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले बरं का.
सोया चंकचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहेत. मग आपण ही चकली केली, म्हणजे चकली आपली ही पौष्टिक अशी बनली. आणि मला खरं खरं सांगा, तुम्ही सोया चंक्सपासून चकली हा कधी विचारसुद्धा केला नसेल. अगदी चकल्या स्टिक एक नंबर झाल्या. चकली चवीला सांगायला गेलं तर छान नाही, एक नंबर भन्नाट अशी चकली होते. म्हणजे तुम्ही एकदा थोड्या प्रमाणामध्ये करून बघा, नेहमी ह्याच पद्धतीत चकली करणार एवढी मी गॅरंटी देऊन सांगते. मुलं तर ना अगदी आवडीने मागून मागून खातात बरं का, इतकी जबरदस्त होते. नक्की करून बघा. मग कसा वाटला व्हिडिओ तेही सांगा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये.